गुड मॉर्निंग गाईज. तर आज माझी एआयची ओव्हरऑल होती, त्यामुळे मी कॉलेजकडे जायला निघालो. जाता जाता मित्राला पिकअप केलं, त्यानंतर आम्ही दोघेही कॉलेजकडे जायला निघालो. आज सकाळी खूपच गार लागत होतं, त्यामुळे आम्ही हळूहळू कॉलेजकडे जात होतो. तर फायनली आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो. तर हे तिघ जण बघा कसे बघत आहेत आमच्याकडे. असं वाटत होतं की ते तिघे आमचीच वाट बघतात का काय. त्यानंतर क्लासमध्ये पोहोचलो. तर हा प्रज्वल त्याचं ऑफिसचं काम करत बसला. त्यानंतर मी ओरलला गेलो. ओरलला जाऊन माघारी आलो. तोही ओरलला गेल्यानंतर त्याची ओरल झाल्यानंतर आम्ही मेसमध्ये गेलो. तिथं जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यावर आम्ही थोड्या वेळ कॉलेजमध्ये थांबलो. नंतर माझ्या मित्रालाही बारामतीला जायचं होतं आणि मलाही ऑफिसमध्ये काम होतं, त्यामुळं मला त्याने ऑफिसवर सोडलं आणि तो गेला बारामतीला. त्यानंतर काम वगैरे झाल्यावर मी घरी जायला निघालो. तर जाता जाता स्टँडवरती गेलो, बिकॉज माझं वायफायचं काम होतं. तर तो वायफाय बसवणारा मित्र म्हणला संध्याकाळी ये, मी तुला कॉल करतो. त्यानंतर मी घरी जायला निघालो. ऑफिसवरून घरी आलो, कपडे वगैरे चेंज केली, आता फ्रेश होऊन बाहेर चाललो आहे. तर फ्रेश होऊन खाली आलो, देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर गावात आमचं थोडं काम होतं, मग गावात गेलो. हे घर कसं आहे मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो, बिकॉज माझं चष्म्याचं दुकानामध्ये काम होतं, मला दुसरी फ्रेम घ्यायची होती. त्यामुळे आम्ही आदित्य ऑप्टिकल्समध्ये पोहोचलो. तर तुम्ही हे दुकान बघू शकता कसं आहे. या दुकानात प्रत्येक कंपनीचे फ्रेम आपल्याला अवेलेबल करून देतात ते. त्यानंतर फ्रेमची ऑर्डर दिली आणि मी स्टँडमध्ये पोहोचलो, बिकॉज माझं वायफायचं काम होतं. तर तो मित्र बोलला मी उद्या येतो आणि वायफाय फिट करून देतो. तर त्याला पेमेंट वगैरे केली. तर हे स्टँड बघू शकता तुम्ही आतून कसं आहे. त्यानंतर आम्हाला काजू बदाम घ्यायचे होते, त्यामुळे आम्ही किराणा दुकानामध्ये गेलो, यांच्याकडून काजू बदाम घेतले. त्यानंतर आम्ही कोठारी सुपर मार्केटमध्ये गेलो, थोडं सामान घ्यायचं होतं. तर मित्र आतमध्ये गेला, मी बाहेरच थांबलो. त्यानंतर सामान वगैरे घेतलं, मग घरी पोचलो. तर मित्राची कोंबडी कापायची होती, त्यामुळे त्याची कोंबडी घेतली आणि कापायला दिली. तर हे आपल्या मित्राचं दुकान आहे. नंतर घरी गेलो, परत गावात आलो, चहा पिला. चहा पिल्यानंतर आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं, त्यामुळे आम्ही पंपावर गेलो, पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून झाल्यावर आम्हाला एका जणाकडनं पेमेंट आणायला जायचं होतं, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे गेलो, पेमेंट घेऊन आलो. पेमेंट घेऊन आल्यानंतर आम्ही देवीची आरती केली. आरती वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आमच्या स्पॉटवर आलो, मित्रांमध्ये बसलो.